अत्यंत आंतरराष्ट्रीय स्तराचं तिथलं सगळं काम झालं पाहिजे या दृष्टीने आपण दिले त्याचं काम चाललेलं आहे। कारण आमचं असं मत आहे की केवळ भारतात नाही तर देशभरातनं येणारे जे जगभरातनं येणारे जे बौद्ध अनुयायी आहेत, जपानमधनं येणारे, चीनमधनं येणारे, दक्षिण पूर्व एशियातनं येणारे, अशा सगळ्या लोकांकरता ही दीक्षाभूमी एक आंतरराष्ट्रीय स्थळ असलं पाहिजे। त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चाललाय। एकीकडे दीक्षाभूमी आणि दुसरीकडे ड्रॅगन पॅलेस टेम्पल या दोन अशा मॉन्युमेंट्स आहेत की ज्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे। सर, तुम्ही एक अतिशय संवेदनशील राजकारणी आहात। म्हणजे आता काही दिवसांपूर्वीच आपला जो निर्णय होता अनाथांना आरक्षण मिळालं पाहिजे आपल्या सिस्टीममध्ये, पण ही संवेदनशीलता काही आजची नाहीये। म्हणजे अगदी विधानसभेत असताना सुद्धा झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे मिळावेत यासाठी तुम्ही खूप संघर्ष केला होता। तर तिथपासून आत्तापर्यंतचा हा जो सगळा संघर्षाचा प्रवास आहे तो आम्हाला थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल। नाही, हे खरंच आहे की खूप वर्ष म्हणजे जेव्हापासून राजकारणात आम्ही आलो तेव्हापासून आम्ही ऐकायचो की झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काचे पट्टे द्यायचे आहेत, पण दुर्दैवाने ते काही होत नव्हतं। आणि साधारणपणे मी पहिल्यांदा जेव्हा आमदार झालो तर आमच्याच मतदारसंघातल्या दोन झोपडपट्ट्या होत्या की ज्या ठिकाणी कोर्टाच्या आदेशामुळे त्या इल्लीगल ठरल्या आणि त्या तोडण्याचा त्या ठिकाणी कामगार कॉलनी, तुकडोजी नगर वगैरे आणि नागपुरातल्या इतर काही झोपडपट्ट्या या तोडण्याचा प्रयत्न झाला। त्या संदर्भात खूप मोठं आंदोलनही झालं आणि त्यावेळी माझ्या मनात आलं की आपण सांसदीय आयुधाचा उपयोग करून आता या ठिकाणी हे पट्टे मिळवून दिले पाहिजेत। आणि त्यावेळी मी एक नवीन सांसदीय आयोग शोधून काढलं। त्या आयुधाच्या माध्यमातून कमिटीपुढे गेलो। त्या अख्ख्या कमिटीला मी नागपूरला घेऊन आलो, त्यांना इथली परिस्थिती दाखवली। अगदी त्यावेळेस युद्ध सदृश अशी परिस्थिती झाली होती आणि अल्टिमेटली कमिटीला कन्व्हिन्स करून पहिल्यांदा त्या कमिटीने एक निर्णय दिला आणि तो विधानसभेच्या पटलावर ठेवला आणि त्यातनं पहिल्यांदा तुकडोजी नगर आणि कामगार कॉलनी या दोन भागांमध्ये पट्टे वाटप झालं। त्यानंतर पट्टे वाटप आम्ही करत होतो पण त्याला कुठलाही वेग नव्हता, त्याचे कुठले निर्णय नव्हते। दरम्यान 2014ला ज्यावेळेस 15मध्ये मी मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी 14च्या शेवटी मुख्यमंत्री झालो आणि पदभार स्वीकारला, त्यानंतर पुन्हा नागपूर शहरामध्ये झोपडपट्टीला पट्टे वाटपाचं काम हातामध्ये घेतलं। एकेका झोपडपट्टीमध्ये त्या ठिकाणी त्याची मोजणी करायची, त्याचा लेआउट प्लॅन तयार करायचा, प्लेन टेबल सर्वे करायचा, मिनिमम लेआउट प्लॅनिंग करायचं, त्याला मान्यता द्यायची आणि मग त्यांना त्याची मालकी ही द्यायची याची सुरुवात केली। काही प्रमाणात आम्ही ते करू शकलो पण खूप अडचणी यायला लागल्या। म्हणजे त्याच्यामध्ये काही नजूलच्या जमिनी असायच्या, काही जमिनी वेगवेगळ्या विभागांच्या असायच्या, काही फॉरेस्टच्या जमिनी होत्या, काही प्रायव्हेट लोकांच्या जमिनी होत्या। असं करता करता मग नंतर पुन्हा ज्यावेळेस मी आता मुख्यमंत्री झालो, मध्यंतरी उपमुख्यमंत्री होतो, त्यावेळेस पुन्हा काही GR बदलले, आता काही GR बदलले आणि आता जवळपास नागपूरमध्ये किमान 25,000 झोपडपट्टी धारकांना त्यांच्या घराचा मालकी हक्काचा पट्टा आम्ही त्या ठिकाणी देतो आहोत। आणि यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर दोन असे निर्णय आम्ही त्या ठिकाणी मिळवले की जे कदाचित कोणी इमॅजिनच केले नव्हते। त्यातला पहिला झुडपी जंगल हा जो काही एक विषय होता की ज्याच्यावर 50 वर्ष राजकारण चाललं आहे, अनेक पंतप्रधानांपर्यंत आम्ही गेलो पण त्याचा काही कुठला हे निघाला नव्हता। पण आता माननीय मोदीजींना भेटलो, आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टामध्ये मी स्वतः 8 वर्ष भांडलो आणि केंद्र सरकारने मदत केली आणि 8 वर्ष भांडल्यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय देऊन आमचा झुडपी जंगलाचा प्रश्न सोडवला। त्यामुळे आमचे अनेक प्रोजेक्ट्स तर मोकळे झालेच, पण त्यासोबत त्या झुडपी जंगलावर बसलेल्या ज्या झोपडपट्ट्या होत्या नागपूर शहरातल्या किंवा विदर्भातल्या, कारण हा फक्त विदर्भाचा प्रश्न होता, त्या सगळ्यांना आता आम्ही मालकी हक्काचा पट्टा त्या ठिकाणी देतो आहोत। आणि एवढंच नाही तर खाजगी जमिनीवर जे लोक बसलेले आहेत त्यातही आम्ही विन विन फॉर्म्युला काढला। जो काही जमीन मालक आहे त्याला तर ती जमीन परत मिळणार नाही आहे, त्याला आम्ही सांगितलं की तू 50 वर्ष लढतोय, तुला काहीच मिळत नाही, त्याऐवजी आम्ही TDR तुला देतो, जमीन आमच्या मालकीची कर सरकारच्या, आणि मग तशी आम्ही मालकीची आपली जमीन केली आणि त्या जमिनीचे मालकी हक्काचे पट्टे झोपडपट्टी धारकांना दिले। त्यामुळे सगळ्या प्रकारचे प्रश्न आम्ही सोडवले आणि आता नागपूर पॅटर्न हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही लागू केलं। सगळीकडे झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या जागेची मालकी आम्ही देतो आहोत आणि मोदीजींच्या
प्रधानमंत्री आवास योजनेतनं ज्याचं कच्चं घर आहे त्याला पक्कं घर बांधायला पैसे देखील देतो.